दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मला आज तुम्हाला सांगायचं आहे की दिवाळीच्या सणाच्या दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं नाही किंवा काय करायचं आहे. तर त्याच्यातली सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कर्ज काढून सण हा करायचा नसतो. तर बघा, तुमच्याकडे जे काही असेल, जेवढं असेल त्याच्यात सण साजरा करायचा असतो. कारण की पूजापाठासाठी कधीही कर्ज काढू नये. पण बघा, काही काही म्हणतात की आम्ही कर्ज काढून सण साजरा केला. बरोबर आहे तुमचं, पण तसं न करता आपल्याकडे जेवढं काही असेल तेवढ्यातच सण साजरा करायला शिकायचं. कारण की कर्ज डोक्यावर करून कुठलीही सेवा जर आपण किंवा कुठलंही पूजापाठ जर आपण केलं तर ते देवाला आवडत नसतं, असं म्हणण्यात काही हरकत नाही. त्याच्यामुळं कर्ज काढून सण करू नये. त्यानंतर तुम्ही जेव्हा लक्ष्मीची मूर्ती घ्यायला जाल बाजारामध्ये, तर ती व्यवस्थित बघून घ्यायची. मूर्ती खंडित घेऊ नये, मूर्ती व्यवस्थितच असावी. कारण की जर मूर्ती खंडित असेल तर आपण त्याची पूजा करत नाही, त्याचं विसर्जन हे करून द्यायचं आणि दुसरी मूर्ती घेऊन यायची जर खंडित असेल तर. पण बघतानीच व्यवस्थित मूर्ती तुम्ही निवडून घ्या, खंडित मूर्ती घेऊ नका. त्यानंतर पूजेसाठी आपल्याला लाल वस्त्रच अंथरायचं आहे. जेव्हा आपण लक्ष्मी पूजनाची जे पूजा मांडू त्याच्या खाली जे वस्त्र असतं ते आपल्याला लालच मांडायचं आहे, म्हणजे लालच अंथरायचं आहे. पांढरे, काळे, निळे असे वस्त्र नसावे. त्यानंतर आपल्याला पूजेमध्ये दिवाळीच्या दिवशी आपल्याला नारळ नक्की घेऊन यायचं आहे. ते अतिशय शुभ मानलं जातं, लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यानंतर आपल्याला म्हणजे जेव्हा तुम्ही नारळ घ्याल तर ते आपलं शहाळं आपण ज्याला म्हणतो, हिरवं नारळ जे असतं ते नसावं. तर आपलं जे रेग्युलर आपण नेहमी यूज करतो पूजेसाठी तर तेच नारळ असावं, शेंडीसोबत असावं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण 5 फळं लक्ष्मीच्या पूजनामध्ये ठेवतो तर त्याच्यामध्ये नाशपती हे फळ कधीही नसावं. कारण की हे फळ नाश करणारं मानलं जातं. त्यामुळे नाशपती हे फळ अर्पण करू नये. तुम्ही इतर फळं जसा की आंबा, चिक्कू, आंबा तर नसतो ह्या दिवसात, बट चिक्कू, ॲप्पल, त्यानंतर द्राक्ष वगैरे जे काही फळं अवेलेबल असेल तर ते तुम्ही पूजेमध्ये ठेवायचे आहे. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी तांदूळ कोणालाही देऊ नये, कारण तांदूळ हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तांदूळ म्हणजे आपलं घर धनधान्यांनी भरलेलं असतं. आपण असं म्हणतो तांदूळ, गहू ह्या गोष्टी दिवाळीच्या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नये. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी पूजेमध्ये तुळस आपल्याला अर्पण करायची नसते. कारण की या दिवशी आपण गणपती आणि लक्ष्मी यांची पूजाही करत असतो. त्याच्यामुळे आपल्याला तुळस अर्पण करायची नसते. त्यानंतर दिवाळीच्या दिवशी आपल्याला जे आपण वस्त्र परिधान करतो ते शक्यतो लाल, पिवळे, हिरवे असे वस्त्र असावे. काळे, निळे, पांढरे हे वस्त्र नसावे, कारण की हे वस्त्र अशुभ मानले जातात. काळा रंग हा जेव्हा आपण शुभ प्रसंग जेव्हा करतो तेव्हा घालत नाही. त्याचबरोबर निळा रंग हे शनीचं प्रतीक मानलं जातं, म्हणून निळा रंगसुद्धा घालू नये. आणि पांढरा रंग हे विधवा महिला म्हणजे जेव्हा कोणी वारतं किंवा एक्सपायर होतं तेव्हा शक्यतो आपण ते घालत असतो. त्यामुळे शक्यतो हे रंग घालू नये. तुम्ही लाल, पिवळा, हिरवा असे रंग हे घालू शकता. त्यानंतर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चांदीचा, सोन्याचा ह्या शिक्क्याची पूजा करायची असते, किंवा किंवा ज्याला आपण कॉईन म्हणतो त्याची पूजा ही आपल्याला करायची असते. जर तुमच्याकडे ते नसेल किंवा जर तुमची घेण्याची जर ताकद नसेल तर तुम्ही त्याऐवजी 1 रुपयाचा शिक्कासुद्धा ठेवू शकता. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा आवडती गोष्ट म्हणजे गुलाबाचं फूल किंवा कमळाचं फूल. कमळाचं फूल नसेल तर तुम्ही गुलाबाचं फूल या दिवशी आपल्याला लक्ष्मीच्या चरणी अर्पण नक्की करायचं आहे. त्यानंतर गणपतीची आवडती गोष्ट म्हणजे दुर्वा. तर या दिवशी आपल्याला दुर्वासुद्धा गणपतीला नक्कीच अर्पण करायचे आहे. तर या दिवशी आपल्याला 5 रंगाचे फळं, 5 रंगाची मिठाई हे आपल्याला लक्ष्मीपुढे अर्पण करायचं आहे. जर तुमच्याकडून हे घेणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त बत्ताशे जरी आणले आणि ते जरी देवीपुढं जर ठेवले ना तर तरीसुद्धा देवी ही लवकर खूप जास्त प्रसन्न होते. कारण की बत्ताशे म्हणजे पांढरी मिठाईसुद्धा देवीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे बत्तासेसुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर धूप, दीप हे आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. त्यानंतर ह्या दिवशी सफेद फूल वाहू नये. त्यानंतर विष्णूचे पूजन या दिवशी करायचं आहे, कारण की जिथे विष्णू नारायण असतं तिथेच लक्ष्मी असते. तर यामुळे या दिवशी आपल्याला विष्णूची खूप जास्त सेवा करायची आहे. त्यानंतर जर तुम्हाला घरामध्ये
उंदीर, पाल, एका ठिकाणी जमलेल्या मुंग्या किंवा काळ्या मुंग्या जर तुम्हाला घरामध्ये दिसेल तर त्यानंतर मांजर हे जर तुम्हाला घरामध्ये जर दिसलं तर असं समजून जायचं की आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीने आगमन केलेलं आहे. हे शुभ संकेत मानले जातात. तर त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गायीचे पाय आवर्जून पडायचे आहे. म्हणजे तुम्हाला जर कुठे गाय दिसली तर तिच्या पाया नक्की पडा. तिला थोडीशी पोळी आणि त्याच्यावर थोडासा गुळाचा खडा टाकून ते नक्कीच तिला खायला द्या. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला दिवाळीच्या दिवशी आवर्जून पाळायच्या आहे. तर काय काय पाळायचं किंवा काय करायचं काय नाही करायचं हे मी डिटेल तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा की जेणेकरून त्यांच्याकडूनही काही चुका होणार नाही. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.